जातोय आपण क्रिकेटच्या मॅच कडे। मागील मॅच साठी आपण एमन सोनावले सरांचा आवाज मायक्रोफोनवर ऐकला, त्यांचा आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय आणि घेऊन जातोय तुम्हाला क्रिकेटच्या दुनियादारीमध्ये। तिथे रंगते क्रिकेटची एक हाय व्होल्टेज आणि जबरदस्त मॅच। कारण अवकालवाडी टीमचा विचार केला तर एक जबरदस्त टीम आहे। एका बाजूला हिरूचा पाडा तेवढी जबरदस्त टीम आहे आणि दोन मातब्बर टीमच्या दरम्यान नगरसेवक चषक 2026 मध्ये काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल, यात मात्र शंका नाही आहे। कारण वाघोबा स्पोर्ट्स आयोजित नगरसेवक चषक 2026 चा दैदिप्यमान क्रिकेटचा अद्भुत आणि अविस्मरणीय सोहळा आपण पाहताय। दिवस क्रमांक 2 आणि मॅच क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये श्री गणेश अवकालवाडी आणि त्यांच्या विरुद्ध निशांत 11 हेदूचा पाडा। टॉस जिंकला हेदूचा पाडा टीमने आणि अग्रेसिव्ह आणि अटॅकिंग दर्जाचा निर्णय घेतला, आम्ही बॅटिंग करू आणि बॅटिंग साठी 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल। शुभम आणि भगवान बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत। 15 मिनिटांमध्ये कंपल्सरी 3 ओव्हर तुम्हाला फेकायचे। त्या स्पर्धेचा नियम 15 मिनिटांमध्ये तुम्ही 3 ओव्हर टाकला नाही तर एक प्लेयर तुमचा 30 यार्ड मध्ये घेतला जाईल, हा स्पर्धेचा नियम। 12:58 या ठिकाणी कंप्लीट झालेत। एक वाजून 13 मिनिटांपर्यंत तुम्हाला कंप्लीट 3 ओव्हर फेकायचे आहेत। चला आपण मॅचला करतोय सुरुवात। शेवटी वेट गेम, गुड प्ले क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट। विश यू ऑल द बेस्ट। दोन टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। नगरसेवक चषक 2026 मध्ये आणि अंपायर सिग्नल पंजांचा हिरवा कंदील मैदानाच्या आतमध्ये मॅचला आता होतीये सुरुवात। हाय व्होल्टेज ड्रामा, कडाकेदार मॅच आणि जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये। एका बाजूला अवकालवाडी आणि त्यांच्या विरुद्ध निशांत 11 हेदूचा पाडा। टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये घेतला गेला आणि 2 सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम आणि भगवान आणि पहिल्या स्पेल मध्ये बॉलर मुकुंद तयार। राऊंड द विकेटने पहिलाच बॉल बॅटची कडा आणि फर्स्ट स्लिप मध्ये चांगला झेल। पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार। बॅटर शुभम बॅक टू द डग आउट। पहिल्याच बॉलवर बॅटची कडा लागत असत आपण फर्स्ट स्लिप मध्ये चांगला झेल पकडताना पाहिला अवकालवाडी टीमच्या माध्यमातून। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश इन ॲट नंबर 3 वर। एक हायटेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी पोहोचतोय। दोन टीम जबरदस्त आहेत, चांगला क्रिकेट प्रेक्षक वर्गाला नक्की पाहायला भेटेल। पहिल्या बॉलवर यश प्राप्त झालंय बॉलर मुकुंदला। एक विकेट त्याच्या खात्यामध्ये ऍड झाली आहे। राऊंड द विकेटने दुर्वाचा रनअप घेऊन बॉलर तयार आहे। फुल टॉस बॉल, हायटेड बॅटर आणि हायटेड बॅटरच्या बॅटमधनं आकाश दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये बॉलला षटकार। पहिल्या बॉलवर आकाश बरसतोय मैदानाच्या आतमध्ये मुकुंदच्या विरुद्ध 6 धावा। फुल टॉस बॉल होता मैदानाच्या आतमध्ये, स्क्वेअर लेग रिजन मध्ये उडवला आणि 6 धावा आल्या। पहिल्या बॉलवर विकेट, नंतर 6 धावा। शॉर्ट पिच बॉल आता कव्हरच्या अगदी वरून उडवलाय। कव्हर पॉइंटच्या दरम्यान बॉल ट्रॅव्हल होतोय। 2 ते 3 क्षेत्ररक्षक बॉलवर धावतायत। चांगला थ्रो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय। तोपर्यंत 2 धावा कंप्लीट। धावसंख्या स्कोरबोर्डवर 8 धावा। यापुढील मॅच शिवान स्पोर्ट्स बामणे आणि कार्तिकी ओमसाई उंबरमाली दोन टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण आयोजकांशी रिपोर्टिंग करा। आणखी एक जबरदस्त आणि महत्वपूर्ण मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येईल, पण ही मॅच मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त रंगती आहे। ओव्हर पिच बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोक, लॉंग ऑरिजन मध्ये रघु येत आहेत बॉलवर। शेवटच्या मोमेंटला बाउंड्री लाईनवर चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगलच्या मध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर।
धावसंख्या स्कोर बोर्डवर 9 धावा. स्ट्राइक इनला आता बॅटर लेफ्ट हँडर आहे भगवान. आकाश यांच्या बॅट मधनं 3 बॉल मध्ये 9 धावा आल्यात. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. और पिच बॉल होता, चांगला स्ट्रोक. रनआउटची विकेट धोक्यात मैदानाच्या आतमध्ये आणि बॅटर आकाश मैदानाच्या आतमध्ये. महत्वपूर्ण बाद होतोय बॅटर आकाश, कारण 6 धावा बॅटर आकाशच्या बॅटमधनं आल्या होत्या. कम्युनिकेशन बिघडलं आणि 2 बॅटरच्या मध्ये समतोल बिघडल्यानंतर विकेट गमावली आहे रनआउटच्या माध्यमातून. बॅटर आकाश परत आहेत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्कोरबोर्डवर 9. दुसरी विकेट गमावती आहे बॅटिंग करत असताना निशांत 11 हेदूचा पाडा टीम. न्यू बॅटर युवराज बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमचा विचार केला तर प्लेइंग 11 जबरदस्त आहे. बॅटिंग बॉलिंग लाईन दोन्ही टीम कडे चांगला आहे. चांगलाच खेळ दोन टीमच्या दरम्यान प्रेक्षक वर्गाला हवा आहे आणि आतापर्यंत चांगला खेळ दोन टीम करते आहे. षटकार आलाय, विकेट सुद्धा आलाय मैदानाच्या आतमध्ये. चांगली मॅच सुरू आहे. 15 मिनिटं आहेत दोन टीम. 15 मिनिटात तुम्हाला कंपल्सरी 18 बॉल फेकायचे आहेत. अर्थातच 3 ओव्हर फेकलं नाही तर एक प्लेअर 30 यार्ड मध्ये ऑफिशियल घेतील. राऊंड विकेटने मैदानाच्या आतमध्ये. यू मिस आय विल हिट मैदानाच्या आतमध्ये उडवले दांडी मैदानाच्या आतमध्ये आणि दांडी गोल झाली आहे बॅटर युवराजची. विकेट. धावसंख्या स्कोरबोर्डवर 9 धावा आणि 3 विकेट गमावल्या. महत्वपूर्ण पहिल्या ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना निशांत 11 हेडूचा बडा टीमने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी रोशन. जबाबदारी आता वाढली या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमवर, कारण विकेट गेल्या आहेत 9 धावांवर 3. चांगली ओव्हर आपण मुकुंदची पाहिली. पहिली पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये 9 धावा खर्च केल्या, 3 विकेट सुद्धा प्राप्त केल्या. आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर दशरथ. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर दशरथ तयार होत आहे. स्ट्राइक इनला बॅटर लेफ्ट हँडर आहे भगवान. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. राईट आर्म राऊंड विकेटने पुढील बॉल फुलटॉस बॉल होता. कव्हर रिझन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एक सिंगल भगवान यांच्या बॅट मधनं पूर्ण. धावसंख्या स्कोरबोर्ड वर 10 धावा. राईट आर्म राऊंड विकेटने पुन्हा एकदा बॉल दशरथ. 10 धावा धावपलकावर. स्ट्राइक इनला रोशन आहे. थोडेसे पेर बदल आपण पाहताय क्षेत्ररक्षणात. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. बॉलर दशरथचा डॉट बॉल फेकलाय रोशनच्या विरुद्ध. कटरे अॅम्ब्रोस सारखी ऍक्शन आहे वेस्ट इंडिजचा बॉलर. त्याच ऍक्शन सारखी बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये बॉलर दशरथची आपण पाहताय अवकालवाडी टीमच्या माध्यमातून. लेग कटर बॉल जबरदस्त व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये. गुडलँड स्पॉट वर बॉल पडल्यानंतर अगदी ओलन घेतोय मैदानाच्या आत. डॉट बॉल फेकतायत बॉलर दशरथ रोशनच्या विरुद्ध. धावसंख्या स्थिरावली आहे 10 धावा धावपलकावर. चांगल्या ऍक्शनने बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये दशरथ यांची आपण पाहताय. पुन्हा एकदा लेग कटर बॉल मैदानाच्या आतमध्ये. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल येते. धावसंख्या स्कोरबोर्ड वर 11 धावा टीमची टोटल जाऊन पोहोचती आहे.
स्ट्राइक इनला बॅटर आहे रोशन. संघर्ष या मॅच मध्ये सुरू आहे बॅटर रोशनचा. खरं चांगली बॉलिंग दशरथ करतोय दुसऱ्या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा बॉलला फिरवलं होतं. बॅटची कडा होती आणि विकेट किपर धावत धावत पकडतोय झेल मैदानाच्या आतमध्ये आणि रोशन सुद्धा बाद होतोय. चांगला झेल विकेट किपरच्या माध्यमातून आपण पाहताय. चौथी विकेट गमावली निषाद 11 हेदूचा पाडा टीमने आणि नवीन बॅटर बाला येतात बॅटिंग साठी. 5 बॉल आतापर्यंत दुसऱ्या ओव्हर मधले झाले आहेत. चला बॅटर लवकरात लवकर पोहोचा मैदानाच्या आत. कारण बॉलिंग करणाऱ्या टीमला सहकार्य करणं बॅटिंग टीमचं सुद्धा सहकार्य आहे. कारण टायमर स्टार्ट आहे 15 मिनिटात. 15 मिनिटात 18 बॉल फेकायचे आहेत. अर्थातच 3 ओव्हर. शॉर्ट पिच बॉल होता. लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये होतीये. बॅटर बाद होतोय. यस बॅटची कडा आहे आणि बॅटर लेफ्ट हँडर मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. पाचवी विकेट गमावती आहे हेदूचा पाडा टीम. कारण बॅटचा करे आता आवाज आला होता. इनसाइड एज असेल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आणि अंपायरने आउट दिला आणि पंचाचा निर्णय आता सन्मान करतोय बॅटर. धावसंख्या स्कोरबोर्ड वर 11 धावा. 5वी विकेट गमावली. धावा येत नाहीत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. संघर्ष खूप सारा वाढतोय बॅटिंग करत असताना. परंतु आत्मविश्वासाने खेळ मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे हिंदूचा पाडा टीमला. कारण फायटिंग स्कोर उभा करायचा या 12 बॉल मध्ये. 12 बॉल अजूनही शिल्लक आहेत मॅच मध्ये. पुढील मॅच शिवान स्पोर्ट्स बामणे आणि कार्तिकी ओमसाई उंबरमाली आपण उपस्थित राहा. तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर पांडुरंग आणि स्ट्राइक इनला बॅटर भगवान आणि नॉन स्ट्राइक इनला बॅटर किशोर. 4 मिनिटात 4 मिनिटात तुम्हाला 6 बॉल फेकायचे आहेत. बॉलिंग करणारी टीम पहिला बॉल डिफेन्सिव्ह क्रिकेट भगवानचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. काढली एक सिंगल. सेन्सिबल क्रिकेट समजदारीचा क्रिकेट. कारण विकेट गमावती आहे निशान 11 हेदूचा पाडा टीम आणि तदनंतर या मॅच मध्ये भगवान समजदारीचा क्रिकेट करतोय. कारण फायटिंग स्कोर उभा करायचा आहे. सन्मानजनक स्कोर पर्यंत धावसंख्या या 12 बॉल मध्ये पोहोचवायची आहे आणि तेच माइंडसेट मध्ये घेत असताना एक सिंगल काढल्या बॅटर भगवानने आणि स्ट्राइक इनला बॅटर आता किशोर सज्ज होत आहेत. पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये स्विंग अँड मिस डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली आहे फक्त आणि फक्त 12 धावा. मंजिल मिले ना मिले मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करे गलत बात है. हरना तो एक दिन मौत से भी है. पहिला लढना सीखो आणि लढावं लागेल या मॅच मध्ये अवकालवाडी टीमच्या विरुद्ध हेदूचा पाडा टीमला. कारण या मॅच मध्ये धावा येत नाहीये. चांगल्या टप्प्यावर लाईन लेन चांगली आहे प्रत्येक बॉलरची. डॉट बॉल सातत्याने फेकले जात आहेत. पुन्हा एकदा ऑफ कटर बॉल. आता मात्र चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये नक्की आलाय. परंतु तेवढंच अप्रतिम झेल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय आणि आणखी एक विकेट गमावती आहे बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये. बारा धावा 6 विकेट लॉस. तू चल में आया हेच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. फक्त हजेरी लावण्याचं काम बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू ठेवतोय. एकाच बॅटरने फक्त भगवानने चांगली बॅटिंग केली आहे. नक्की 2 धावा आहेत त्यांच्या बॅट मधनं. परंतु समजदारीचा क्रिकेट आहे. सेन्सिबल क्रिकेट आहे. विकेट जाऊ देत नाहीये. स्वतःची सिंगल काढतोय. सन्मानजनक धावा बनवण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये आहे. पुन्हा एकदा पाहू शकाल लाऊड अपील. वाईट यॉर्करचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. मला वाटतं बॅटच खाली लागली आहे विकेटला.
ही चांगली अंपायरिंग आहे. प्रत्येकाने चांगलं योगदान आपण सातत्याने पहिल्या दिवसापासून पाहताय. अयोग्य निर्णय आतापर्यंत अचूक निर्णय या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा टॉप एज शॉर्ट लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि चुकी होत नाहीये. पुन्हा एक विकेट मैदानाच्या आतमध्ये डाऊन. 7वी विकेट बॅटिंग करत असताना 12 धावेंवर बॅटिंग करणारी टीम गमावती आहे. 3 ओव्हरची समाप्ती. 12 धावा धावफलकावर 7 विकेट लॉस. चला स्पीडअप करा नवीन बॅटर आपण सुद्धा आता मैदानाच्या आतमध्ये धावतच या. कारण धावांसाठी धावाधाव तुम्हाला करावा लागतोय. धावाच येत नाहीत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. धावसंख्या स्थिरावली आहे. संकट आली आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. स्ट्राईक एंडला बॅटर भगवान आहे आणि भगवानवरच जबाबदारी आहे या मॅच मध्ये आता बॅटिंग करणाऱ्या टीमची. लेफ्ट हँडर बॅटर आहे भगवान. क्षमता आहे आणि क्षमतेनुसार कामगिरी आता करायची आहे बॅटर भगवानला. धावसंख्या स्कोरबोर्डवर 12. शेवटची ओव्हर मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर आणि बॉलर महेश. जुसी पुलटॉस स्लो रन बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. चांगले क्षेत्ररक्षण अवकाळवाडी टीमच्या माध्यमातून. 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावेच्या मैदानी धावसंख्येला आकार. धावसंख्या डबल डिजिट मध्ये 14 धावा. 14 धावा धावफलकावर. 5 बॉल अजूनही मॅच मध्ये आहेत. 2 ते 3 चांगले स्ट्रोक मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं बॅटिंग करणाऱ्या टीमचं. परंतु जरला क्रिकेटमध्ये अजिबात महत्व नाहीये. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पुलटॉस बॉल सुद्धा बॅटर मिस झालाय आणि निराशेष मतावर फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. क्लीन बॉल ठरतोय बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दांडी पुन्हा एकदा उद्ध्वस्त केली आहे मैदानाच्या आतमध्ये बॉलरने आणि 8वी विकेट गमावती आहे हेदूचा पाडा टीम. आठवी विकेट गमावली बॅटिंग करत असताना आणि ऑल आउटच्या दिशेने या मॅच मध्ये आपण निशान 11 ला पाहताय. महेशची सुद्धा चांगली बॉलिंग होती आहे. 4 बॉल शिल्लक आहेत. न्यू बॅटर सुमित बॅटिंग साठी. यंगस्टरला संधी आज बॅटिंग करताना बॅटिंग इनिंग मध्ये भेटती आहे. यंगस्टरला चांगला खेळ करायचा आहे. फॉलो थ्रो मध्ये चांगला प्रयत्न होता. कॅच नक्की ड्रॉप झाली आहे. एक सिंगल आली आहे. 1 धावेच्या मैदानी धावसंख्या स्कोरबोर्डवर 15. पुढील मॅच शिवान स्पोर्ट्स बामणे आणि त्यांच्या विरुद्ध कार्तिकी ओमसाई उंबरमाली. 2 टीमचे कॅप्टन आपण उपस्थित व्हा. आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. डाउन द विकेट ने नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा लाईन अँड लेंथ खूप सुंदर आहे बॉलर महेशची. डॉट बॉल. 2 बॉल शिल्लक आहेत पहिल्या इनिंग मधले. उंबरमाली टीमचा कॅप्टन आपण उपस्थित व्हा. बामणे टीमचा कॅप्टन उपस्थित झालाय. शॉर्ट पिच बॉल फुल स्ट्रोक मिड विकेट रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानाच्या आतमध्ये रनआउटची आणखी एक विकेट. 9वी विकेट गमावती बॅटिंग करत असताना निशान 11. 1 बॉल शिल्लक आहे इनिंग मधला. धावसंख्या स्कोर बोर्डवर 16 धावा आहेत. कार्तिकी ओमसाई उंबरमाली आपला कॅप्टन आपण त्वरित उपस्थित व्हा टॉस साठी. टेलेंडर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चांगला बॉल. इनिंगची समाप्ती. धावसंख्या स्कोर बोर्डवर 16 धावा आणि 17 धावींचं लक्ष या मॅच मध्ये अवकाळवाडी टीम समोर.
कार्तिकी ओमसाई उंबरवाली टीम आपण आयोजकांसोबत रिपोर्टिंग करा. चोवीस बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे श्री गणेश अवकाळवाडी टीमला. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन आपण उपस्थित व्हा. शिवान स्पोर्ट्स बामणे आणि कार्तिकी ओमसाई उंबरवाली. आणि टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील हेमंत सोनावले सर. धन्यवाद. हॅलो, चला नाणेफेकीसाठी यायचं. टीम उंबरमाळी आणि टीम बामणे लवकर या नाणेफेकी कक्षामध्ये. त्या ठिकाणी नगरसेवक चषकाचा दुसरा दिवसातील पहिल्या फेरीची मला वाटतं अंतिम लढत असेल. कॉल कोण करते? ओमसाई उंबरमाळी. छापा कॉल केलाय आणि छापा आलाय. नक्कीच अभिनंदन. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय असेल? बॅटिंग. बॅटरचा विश्वास आहे. 4 षटकांचा सामना आहे. समोरची टीम देखील तगडी टीम आहे. तर किती धावांचं लक्ष द्याल? बघू 30-40 पर्यंत करू. खाडीच्या मैदानावर खेळलात का कधी? खेळलंय हार्दिक. म्हणजे माहिती आहे. म्हणजे तुम्ही आयकॉन प्लेअर आहात. त्या हार्दिक स्पोर्ट्स मध्ये खेळला असाल. या मैदानाविषयी माहिती आहे. समोरच्या टीम सोबत कधी खेळ झालाय? नाही. नक्कीच नवीन सामना आहे आणि नवीन प्रतिस्पर्धी आहे. चांगलं यादगार करण्याचा प्रयत्न असेल. या नियोजनाविषयी काय म्हणाल? नियोजन चांगलं आहे. नक्कीच अभिनंदन. आणि आपण जातोय बामणे संघाचा संघनायक नाणेफेकी थोडी विपक्षात गेली आहे. नाणेफेकी जिंकली असती तर आपण काय निर्णय घेतला असता? शतरक्षण घेतलं असतं. मनासारखा निर्णय झालाय. चांगला रोखावा लागेल. 4 षटकाचा सामना आहे. किती धावांपर्यंत रोखाल? 30-35 पर्यंत. कोण बॉलर आहेत की ज्यांच्यावर विश्वास आहे? नितीन झाला, मग करण शेलार झाला, सचिन रुमाले. नक्की 2-3 तुम्हाला गोलंदाज चांगले असतील तर चांगला खेळ होईल. आणि नक्कीच या आयोजनाविषयी 2 शब्द. आयोजन तर खूप चांगलं आहे, त्याच्यात काही शंकाच नाही. काल देखील एक तुमची टीम खेळलेली आहे. त्यांचा खेळ तुम्ही काल पाहिला असेल. पहिला सामना जिंकला पण नंतर त्यांना दुसरी फेरी पार करता आली नाही. तुमच्याकडून आज अपेक्षा असतील गावकऱ्यांना किंवा तुमच्या फॅन्सला. दोन्ही संघांना दिव्या खूप साऱ्या शुभेच्छा. जवळ कॉम्बॉक्स मध्ये जोडला गेला आवाज. नयन शिर्के सर. धन्यवाद सर. जाऊया मॅचकडे. पहिला बॉल सेकंड इनिंग मधला पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी मैदानच्या आतमध्ये आपण पाहताय. आउट साइड ऑफ स्टंप. एस इट इज अ वाईट बॉल. हा माईक बंद करा. मुकुंद बडंगे कृपया विनंती आहे. 50-50 नंबरची जी गाडी आहे ती कृपया आपण त्वरित काढा. कृपया आपण रोड या ठिकाणी जाम केलाय. या लाईनच्या सर्व गाड्या आपण या ठिकाणी त्वरित काढायच्या आहेत ही विनंती येते. 50-50 जी गाडी नंबर आहे ग्रँड विटारा ब्ल्यू ती आपण त्वरित या ठिकाणी लगेच रस्त्यावरून काढायची आहे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ग्रँड विटारा ब्ल्यू कलरची गाडी आहे. 50-50 नंबर आहे. आपण ती त्वरित रस्त्यावरून बाजूला काढा. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 6 धावा. 11 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी अवकाळवाडी टीमला. बावीस बॉल आहेत. 11 धाव्यांची गरज आहे. पुढील मॅच मध्ये उंबरमाली टीमने
टॉस जिंकलाय आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय. शिवण स्पोर्ट्स बामणे टीम आपण त्वरित रेडी राहा. जशी मॅच संपेल तसं लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण लाईनअप करा. डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. 21 बॉल आहेत, 11 धावांची गरज आहे. लो स्कोरिंग मॅच आहे. रिवासाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटची टॉप एज, कॅच ड्रॉप. एक सिंगलच्या मध्ये धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोर बोर्डवर 7 धावा. खूप चांगली बॉलिंग पहिल्या इनिंग मध्ये आपण अवकाळवाडी टीमच्या माध्यमातून पाहिली. आणि 20 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे फक्त अवकाळवाडी टीमला. सेकंड इनिंग मध्ये जास्तीत जास्त बॉल आहेत, कमीत कमी धावा आहेत. बॅटर बाद होतो. यस, मैदानाच्या आतमध्ये विकेट गमावती आहे अवकाळवाडी टीम. पहिली विकेट गमवत असताना आपण पाहताय. चला नवीन बॅटर आपण लवकरात लवकर पोहोचा मैदानाच्या आतमध्ये. क्लीन बोल्ड झाला बॅटर. चांगली बॉलिंग शुभम सुद्धा करतोय सेकंड इनिंग मध्ये. लढती आहे टीम निशान 11. नक्की धाबा कमी झाल्यात परंतु चांगली बॉलिंग ते सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत करतायत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश बॅटिंग साठी. पुढील मॅच सुद्धा जबरदस्त रंगेल. बामणे आणि त्यांच्या विरुद्ध कार्तिकी ओमसाई उंबरमाली. Left-hander batter come to the crease. पुन्हा एकदा पाहू शकाल बॅटवर पुरेपूर बॉल आला नव्हता. पहिली धाव जोराने धावून काढली मैदानाच्या आत. 8 धावा धावफलकावर. 18 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. बॉल मध्ये 9 धावेची गरज आहे. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर भगवान. थोडंसं फास्ट क्रिकेट केला दोन टीम. 8 धावा धावफलकावर. 18 बॉल मध्ये 9 धावांची गरज. खोलवर पद्धतीचा बॉल खोदून काढला बॅटरने. अलॉंग दी कार्पेट बॉल ट्रॅव्हल होतोय. एकच धाव प्राप्त होती बॅटरला आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर 9 धावा. सतरा बॉल 8 धावांची गरज. अप्रतिम प्रदर्शन आतापर्यंत बॉलिंग करत असताना अवकाळवाडी टीमचं आपण पाहिलं आहे आणि सेन्सिबल बॅटिंग करते आहे. मोठा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल. पुन्हा एकदा एक सिंगल. समजदारीचा क्रिकेट. एक धावेने मॅच जिंकू शकते तर या मॅच मध्ये मोठ्या स्ट्रोकची गरज नाहीये असंच म्हणते मैदानाच्या आतमध्ये अवकाळवाडी टीम. आणि 1 धावेच्या मदतीने 10 धावा धावफलकावर. 7 धाव्यांची गरज आहे.
रिव्हर्सा टीम टॉप एज पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल. धावसंख्या स्कोर बोर्डवर 11 धावा. 6 धाव्यांची गरज आहे 15 बॉल मध्ये. बॉल जास्त आहेत, धावा कमी आहेत, परंतु विकेट आणि डॉट बॉल या मॅच मध्ये खूप सारे आले तर मॅच बनू शकते. परंतु मॅच बनवण्यासाठी या मॅच मध्ये खूप सारे विकेट आणि डॉट बॉल फेकायचे आहेत बॉलरला. कोलवर पद्धतीचा बॉल लेग बिफोर विकेट मैदानाच्या आतमध्ये आणि बॅटर बाद होतो आहे. चांगली बॉलिंग बॉलर भगवान सुद्धा करतो आहे. बॅटिंग खराब झाली आहे परंतु बॉलिंग चांगली होती आहे निषाद 11 टीमची मैदानाच्या आतमध्ये अवकाळवाडी टीमच्या विरुद्ध. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हरी येत आहेत बॅटिंग साठी. कव्हर रिजन मध्ये चांगला स्ट्रोक हरी यांच्या बॅट मधनं पहिली धाव काढली आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर 1च्या मैदानी 12 धावा. 5 धाब्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी अवकाळवाडी टीमला. लेग बाईच्या माध्यमातून एक सिंगल. 4 धाब्यांची गरज आहे. मॅच मध्ये मी तर म्हणाल अजिबात मजा नाही आहे कारण पहिल्या इनिंग मध्ये मजा काढून टाकली अवकाळवाडी टीमने. कारण खूप चांगली बॉलिंग केली, कमीत कमी धाब्यांवर बॅटिंग करणाऱ्या टीमला रोखलं आणि फक्त 17 धाब्यांचं आव्हान ठेवलं. आणि 17 धावा चेस करत असताना चांगली बॉलिंग नक्की झाली परंतु 13 धावा धावफलकावर आहेत आणि जास्तीत जास्त बॉल अर्थातच 2 ओव्हर आहेत आणि 2 ओव्हर मध्ये 4 रनांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. बारा बॉल 4 धाब्यांची गरज. बॉलर तिसऱ्या स्पेल मध्ये बाला. चांगला बॉल आपण पाहताय बॉलर बाला यांच्या माध्यमातून डॉट बॉल फेकला बॅटर साठी. 11 बॉल 4 धाबा. पुन्हा एकदा चांगला बॉल स्लो रन पद्धतीचा बॉल डॉट बॉल. 10 बॉल मध्ये 4 धाव्यांची गरज. डॉट बॉल फेकतोय बॉलर तिसऱ्या स्पेल मध्ये बाला. रिव्हर्स साठी मैदानाच्या आतमध्ये आउटसाइड ऑफ बॉल होता, इम्पॅक्ट ऑफ साइड होता. एक सिंगल बॅटची कड आहे. यस बॅटची कड आहे. बॅटची कड होती आणि एक सिंगल धावसंख्येत ऍड होती. 3 धाव्यांची गरज आहे. तीन धाव्यांची गरज. व्हाईट बॉलचा इशारा. आता मात्र 2 धाव्यांची गरज या मॅच मध्ये अवकाळवाडी टीमला. मॅच जिंकण्यासाठी जवळपास विजयाच्या उंबरठ्यावरच आहे अवकाळवाडी टीम, परंतु मॅच कशा पद्धतीने फिनिश होईल, चौकार षटकार येईल की सिंगल डबल येतील या मॅच मध्ये. पुढील मॅच जबरदस्त आहे. शिवान स्पोर्ट्स बामणे आणि कार्तिकी ओमसाई उंबरमाली. रिव्हर्स टीम एक धाव आणि एक धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी अवकाळवाडी टीमला. चांगली बॉलिंग राहिली आहे सेकंड इनिंग मध्ये निशांत 11 टीमची. बॅटिंग मध्ये अपयश आलं
फाईट चांगली दिली आहे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना हेदूचा पाडा टीमने. 8 बॉल 1 धावेची गरज. स्ट्राइक इनला बॅटर हरी. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा पुन्हा एकदा डायरेक्ट हिट मैदानाच्या आतमध्ये नक्की झालाय आणि बॅटर सुद्धा पॉपिन क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचला नाहीये आणि रनआउटची विकेट प्राप्त होतीये निषाद 11 टीमला. लढली या मॅच मध्ये बॉलिंग करत असताना बॉलिंग करणारी टीम. 7 बॉल 1 धावेची गरज आहे. 24 बॉल मध्ये 17ची गरज होती आणि जवळपास 7 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. म्हणजे चांगली बॉलिंग सेकंड इनिंग मध्ये सुद्धा आपण पाहिली. पुढील मॅच शिवान स्पोर्ट्स बामणे आणि कार्तिकी ओमसाई उंबरमाली. मॅच संपल्यानंतर त्वरित मैदानाच्या आतमध्ये शिवान स्पोर्ट्स बामणे टीम आपण लाईनअप करा. सेन्सिबल क्रिकेट मॅच फिनिश. अभिनंदन अवकलवाडी टीम आणि हार्ड लक बॅड लक निशान 11 अवकालवाडी टीमने या मॅच मध्ये विजय संपन्न केलाय. पुढील मॅच शिवान स्पोर्ट्स बामणे आणि कार्तिकी ओमसाई उंबरमाली. टॉस जिंकला उंबरमाली टीमने आणि घेतला बॅटिंगचा निर्णय. जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये आम्ही करतोय परिवर्तन. आमचे साथी समालोचक सन्माननीय आदरणीय हेमंत सोनावले यांचा गोड आवाज.